मुंबईत स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली व्यावसायिकाची 1.13 कोटींची फसवणूक झाली आहे। व्यावसायिकाची त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झालेली दिसली। आरोपीनं स्वतःला भारत CSR नेटवर्क या संस्थेचे अध्यक्ष आणि स्मार्ट विलेज प्रकल्पाशी संबंधित असल्याचं भासवून त्यांचा विश्वास संपादन केला। ऑगस्ट 2024 दरम्यान ओळख झाल्यानंतर आरोपीनं गोवा राज्य सरकारच्या सहकार्यानं मोठा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। या कामासाठी जुलै 2025 पर्यंत जवळपास 58 लाख रुपयांचा खर्च आला। मात्र काम पूर्ण करूनही आरोपीनं कोणतीही रक्कम अदा केली नाही। वारंवार मागणी करूनही आरोपीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यानं फिर्यादीला संशय आला आणि त्यामुळे तो पोलिसात गेला। शेतकर म्हणून हा त्याचा दुसरा एक कलाकार आहे। हा तिकडे डेप्युटी कलेक्टर आहे गोव्यामध्ये आणि ह्याच्या सहीने आम्हाला याने हे एम्पॅलमेंट त्याने सांगितलं तुम्हाला एम्पॅलमेंट झाल्याचं आम्हाला ह्याच्या सहीने चंद्रकांत शेटकरच्या सहीने आम्हाला त्यांनी एम्पॅलमेंट केलं। त्याच्यानंतर सांगितलं असे बरेचसे कार्यक्रम त्यांनी आमच्याकडनं करून घेतले। त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या। त्याचे पैसे आज तक त्यांनी मला दिले नाही। त्याचं त्याने चेक अमानत म्हणून घेतलेला आहे आणि जवळजवळ अजून माझा 1 करोड टोटल 1,20,00,000ची माझी फसवणूक झाली। अशा बऱ्याच जणांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली।